हे गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्रो ॲग्रिस्टर. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी हा व्लॉग आता संध्याकाळच्या टायमाला शूट करतो आणि आता सूर्यास्ताला जाऊन जवळपास 1-1.5 तास झालेला आहे आणि आता बराच उशीर झालेला आहे. जवळपास आता 6:45 वाजलेले आहे मित्रांनो. पण मग सगळीकडेच अंधारलेलं आहे आणि आपण आता सध्या खरबूजच्या प्लॉटमध्ये इथं बसलेलो आहे बांधावरती. तर मित्रांनो, मी आज संध्याकाळला व्हिडिओ शूट करतोय. थोडासा आता वेळ भेटला म्हणून हा व्हिडिओ शूट करतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, मी तुम्हाला जे काही आज सांगणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर खरबूज लावण्याचा प्लॅन असेल किंवा कुठलाही वेलवर्गीय पीक लावण्याचा प्लॅन असेल तर त्यासाठी हे नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. खूपच अंधार झालेला आहे, आजूबाजूला अजिबात काहीच दिसत. जोपर्यंत मी क्लोजअप कॅमेरा शॉट्स घेत नाही तोपर्यंत तुम्हाला अजिबातच काही दिसणार नाही. आता फक्त फ्लॅश माझ्यावरती चाललेला आहे मित्रांनो आणि मी बॅक कॅमेरानं शूटिंग करतो. तर मे बी तुम्हाला मी जे काही दाखवणार आहे ते चांगल्या क्वालिटीच्या फोनमधूनच दाखवणार आहे आणि चांगला कॅमेरा आहे आपला तसा. एवढा काही ॲव्हरेज कॅमेरा आहे म्हणजे. तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सगळे शॉट दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपण खरबूज लागवड करत असाल तर आपल्याला रिस्क फॅक्टर जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ हा फक्त खरबूज प्लॉटवर रिस्क फॅक्टरवरती असणार आहे. तर मित्रांनो, आपण खरबूज लागवड करत असताना आपण जे टायमिंग आहे तर त्या टायमिंगला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, आपण जर टायमिंग खरबूजचे सगळे कामं उरकले नाही तर आपल्याला खूप सारे तोटे समोर जाऊन बघायला मिळतात किंवा खूप सारे रिस्क फॅक्टर समोर आपल्याला येत असतात. तर त्यांना आपल्याला एकदम कॅज्युअली घेऊन चालत नाही किंवा ते रिस्क फॅक्टरमुळे आपला खूप सारा खर्च पण वाढणार असतो किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. तर त्या गोष्टी नेमक्या कोणकोणत्या ह्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार. मित्रांनो, आपण जर खरबूजमध्ये नवीन असाल किंवा नवीनच प्रयत्न करायचा प्लॅन असेल तुमचा किंवा खरबूजमध्ये उतरण्याचा प्लॅन असेल तर मग आपण बिना अनुभवी शेतकरी असाल किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही खरबूज संबंधाचा किंवा खरबूज संबंधातील आपल्याला आवश्यक तेवढं ज्ञान नाही आणि आपण तो खरबूज पीक करायचा जर आपला प्लॅन असेल तर मित्रांनो, कधीच खरबूज करू नका. कारण की खूप मोठी रिस्क या पिकामध्ये असते आणि ह्या पिकाला पावलोपावली खूप साऱ्या अडचणी येत असतात. जसं की मित्रांनो, आम्ही मागच्या वर्षी पण खरबूज केला होता. मागच्या वर्षीचा अनुभव होता. पण मित्रांनो, आपण फ्रेश वातावरणामध्ये खरबूज केला होता आणि यंदा आम्ही खूप मोठी रिस्क घेतलेली मित्रांनो. मागच्या वर्षी आपण खरबूज लागवड केली होती ती जवळपास फेब्रुवारीच्या मधल्या कोणत्या तारखेला केली होती, 10-12 अशा तारखेला केली होती. तर तेव्हाचं वातावरण क्लीन असतं मित्रांनो. फक्त ऊन असतं आणि उन्हाचे जे आपल्याला परिणाम असतात त्या परिणामांनाच टाळायचं असतं की त्याच्यासाठीच आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून जे काही उपाय करायचे असतात ते करायचे असतात. आणि उन्हाळ्यामध्ये फक्त पाणी देणं अशा बऱ्याच सिम्पली गोष्टी असतात ज्या आपण केल्या तरी खरबूज येतं किंवा जे रिस्क फॅक्टर ओळखून आपण त्याच्यावरती काम केलं तर होऊ शकतं. तर मित्रांनो, ह्या सीझनला किंवा ह्या पिरियडला दिवाळीनंतर लगेच लागवड करणे आणि तेही यंदाच्या वातावरणामध्ये म्हणजे खूप खूप रिस्की काम आहे आणि ते सहजासहजी जमणं शक्य नाही मित्रांनो. आम्ही याच्यामध्ये खूप फसलेलो आहे मित्रांनो. कारण की मित्रांनो, आम्ही मागच्या वर्षी लागवड केली होती तेव्हा फ्रेश वातावरण होतं आणि यंदाचं वातावरण बघता तर खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि इथून पुढेही थंडी पडणार आहे असं म्हणतायत. तर आता सध्या मित्रांनो, आपण खरबूज कुंदन या व्हरायटीची लागवड केली होती मित्रांनो. रोप आणल्यानंतर आपण लगेच रोप लागवड केल्या पाहिजे होतं येत्या 2 ते 4 दिवसामध्ये. पण मित्रांनो, आपल्याला तसं करता आलं नाही कारण की त्यानंतरला आपण रोप आणल्यानंतर लगेच 2 दिवसाने पाऊस सुरू झाला आणि आपल्या जागेला वापसाप कंडिशनमध्ये जागा पण नव्हती आपली. खूप सारा त्याच्या अगोदरही पाऊस झालेला होता. तर त्या कारणामुळं आपली जागा तयार न झाल्यामुळं आणि आंबट ओली जागा आपण तयार करून खरबूज लावल्यामुळं आपल्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो. स्टार्टिंगलाच विल्टिंगचा प्रॉब्लेम आलेला आहे. जवळपास आपण 4000 रोपांची लागवड केली होती इथं. आपली ह्या ज्या प्लॉटमध्ये आपण लागवड केली होती मित्रांनो, हा जवळपास एकरला कमी आहे. तर आपल्याला 4-1000 काडी आपल्याला लागली होती. 4000 काडीमध्ये मित्रांनो बरेचसे म्हणजे जवळपास 400 ते 500 काड्या ह्या विल्डमध्ये गेल्या असतील किंवा विल्टिंग झालेली आणि अजूनही तो प्रॉब्लेम येतोच असा बऱ्यापैकी कंट्रोल झालेला आहे. पण मग अजूनही येऊ शकतो असं आम्हाला अजूनही त्याच्यामध्ये रिस्क दिसते. आणि मित्रांनो, खूप सारी थंडी असल्या कारणामुळे झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अजिबात होत नाही. एकदम स्टॉप झालेली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आता सध्या त्याच्यावरती काम करायला खूपच अवघड होत आहे. रोज आपण ड्रिप इरिगेशनने खत सोडतोय किंवा ड्रिचिंग करतोय किंवा वरून स्प्रे घेतोय, खालून पण त्याला पोषक तत्व देतोय, तरी आपलं झाड हे उठत नाही. असं पाहिजे असं त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत नाही.
तर हा प्रॉब्लेम आपल्याला पहिला दिसायला लागला आहे. तर ही सर्वात मोठी रिस्क मित्रांनो यामध्ये असते. आणि मित्रांनो आता थंडीच्या टायमाला साहजिकच आहे, डावणी, भुरी आणि थ्रिप्सचा खूप सारा अटॅक असतो. तर हा अटॅक पण आपल्या छोट्या रोपांवरती झालेला आहे, प्लस त्यामध्ये वातावरणाचा इफेक्ट झालेला आहे आणि प्लस त्यामध्ये आपलं रोपाची वय पण झालेली आहे, म्हणजे एजबार झालेला आहे रोप लावायच्या. मित्रांनो जवळपास आणून रोप 30 दिवसाचा रोप आणला होता. तर त्या रोपामध्ये आणल्यानंतर आपल्याला जवळपास 10 दिवस जागेला वापसा नव्हती. तर 10 दिवसात जशी आपली वापसा कंडिशन आली तसं आपण तयार केला. जवळपास 10व्या दिवशी आपण रोपला टच केलेलं आहे मातीला. त्यामुळं मित्रांनो त्याची रूट डेव्हलपमेंटमध्ये त्याला प्रॉब्लेम आलेला आहे आणि वरती त्याच्या लगेच आपल्याला शेंडा निघतोय, पण लगेच सोबतच फुलकळी यायला लागली त्याला. तर हा मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. हा पुढे जाऊन आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथला प्रॉब्लेम देतो आणि लगेच झाडाची वय झालेली आहे, म्हणजे त्याला आता फुल आणि फळं देण्याचा जो पिरियड होता तो पिरियड येऊन गेलेला आहे आणि त्या पिरियडमध्ये मित्रांनो आपण त्याला टच केलेलं आहे मातीला. तर हा सर्वात मोठा रिस्क फॅक्टर आपल्यासोबत झालेला आहे. तर त्याचे जे परिणाम झाले मी तुम्हाला आता ते कॅमेऱ्यातून दाखवतोय. तर तुम्हाला क्लोजअप आता कॅमेरा शॉट्स दाखवतोय. तर चला आता आपण बघूया, थोडासा फेरफटका मारा आणि काय काय प्रॉब्लेम झाले तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला. तर बघून घ्या मित्रांनो, आपण इकडं 1 2 हा तिसरा बेड बघतो आता सध्या आपण. तर अशा प्रकारचा हा आता खरबूजचा प्लांट आहे. तर बघून घ्या इथं अशा प्रकारचा अटॅक झालेला आहे बुरशीचा. आज आपण स्प्रे घेतला आहे मित्रांनो, पण बघून घ्या इथं याला लगेच फुलकळी आलेली आहे. तर अशा आणि बरीच विल्ट झालेली आहे मित्रांनो झाडं. आता इथं 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 बघा, आपल्या जवळपास 5 रोपांच्या अंतरावर लगेच इथं विल्टिंगचा प्रॉब्लेम आलेला आहे आपल्याला. हा विल्ट झालेला झाड आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे परत 1 2 3 4 5 आणि हे बघा, म्हणजे झाडाची पाहिजे अशी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत नाही, झाड डायरेक्ट स्टॉप झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. खरबूज खूप मोठं रिस्की पीक आहे मित्रांनो. आपण जरी आपल्याला 1 2 वर्षाचा अनुभव असेल तरी याच्यामध्ये रिस्क घेणं म्हणजे ऑड सीझनला रिस्क घेणं खूप कठीण आहे. आणि याचा मेन सीझन मित्रांनो आपला हिवाळीच्या एंडिंगला आपण जर लागवड केली तर आपल्याला पाहिजे असं याच्यातून बेनिफिट होऊ शकतो किंवा पाहिजे अशी त्याची ग्रोथ आपण करू शकतो किंवा त्यावरती काम करू शकतो आणि त्याचा रिझल्टही आपल्याला येऊ शकतो. पण मग मित्रांनो आपल्याला जर या सीझनला लगेच पावसाळ्याच्या एंडिंगला आणि हिवाळ्याच्या स्टार्टिंगला करायचं असेल तर असे बरेच प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतील. आता इथं बघून घ्या मित्रांनो, आपण रोपाला शेणा पडतो तशी परिस्थिती इथं झालेली आहे. यावरती आपण बरेच उपाय केले, ड्रिचिंग वगैरे दिले आणि वरतून स्प्रे घेतला आहे. तर त्याचा खोड पूर्णतः जाम झालेला आहे, पण तरी त्याचा शेंडा बघून घ्या थोडासा हिरवा आहे, पण मग तोही जाम झालेला आहे. तर हे रोप अजिबात कामाचं नाही, विल्ट झालेलं आहे पूर्ण. बघून घ्या मित्रांनो, याचा मुळीचा प्रॉब्लेम काय नाही एवढा, पण मग खोडावरती ते ओलसर मातीचा इफेक्ट झालेला आहे. अशा प्रकारे हे बघा, मुळी नुकतीच टच झाली होती मित्रांनो, पण लगेच आपल्याला इथं हा वरती प्रॉब्लेम आलेला आहे विल्टिंगचा. तर असे प्रॉब्लेम्स मित्रांनो येत असतात खरबूज या पिकामध्ये. म्हणून आपण खरबूज हे रिस्की पीक आहे असं म्हणू शकतो. इथं बघा मित्रांनो, तिथं आपण एक झाड बघितलं, त्याच्यानंतर लगेच इथं हा एक झाड. तर असे बरेच झाडं आपल्याला विल्ट झालेले दिसतील. आता इथं सुद्धा मित्रांनो, म्हणजे जवळजवळ आपले बरीच नुकसान झालेले आहे या वातावरणामध्ये आणि
आंबटोली जागा असल्या कारणामुळे किंवा ह्या जागेमध्ये आपण खरबूज लावल्यामुळे आणि मित्रांनो खूप सारा थ्रिप्सचा अटॅक पण झालेला आहे याच्यावरती. तर बरेच झाडं तुटाळ झालेले आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो जर खरबूज लागवड करत असेल तर आपल्याला बऱ्याच अशा रिक्सला सांभाळायचं आहे किंवा रिक्स आपण जर घेत असेल तर आपल्याला ती ह्या सीझनला तरी घ्यायची नाही किंवा घेतली तर त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काम करणं खूप गरजेचं आहे. किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला मातीशी रिलेटेड शिकाव्या लागतील जेणेकरून हा प्रॉब्लेम येणार नाही. आणि तसंही मित्रांनो आपल्या इथं टोमॅटो होत नाहीत आणि आपण खरबूज लावलं आहे या सीझनला आणि टोमॅटो आपल्याला ग्राफ्टिंग लावावं लागते तरच ती सक्सेस होते. नाहीतर तिचासुद्धा फ्युजारियम बुरशी म्हणा या ज्या बुरशा आहेत ज्यांनी मर रोगचा प्रॉब्लेम वाढलेला आपल्या एरियामध्ये तर ह्या प्रॉब्लेममुळं आपल्याला टोमॅटोचा खूप मोठा फटका बसतो आणि त्यामुळं आपण ग्राफ्टिंगचे जे टोमॅटो असतात ते लागवड करत असतो. तर ग्राफ्टिंग होत नाही ह्या ठिकाणी आपण खरबूज ह्या सीझनला लावणं तरी टाळलं पाहिजे कारण की या सीझनला आपल्याकडं खरबूज होणं थोडंसं रिस्क आहे आणि खूपच कठीण आहे. खूप काम करायला लागेल त्यावरती. तर बघू आता याच्यावरून आपल्याला काही सोल्युशन भेटतो किंवा हा प्लॉट सक्सेस होतो का नाही. आणि जेवढा सक्सेस झाला तेवढा तरी आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे कारण आपण त्याच्यासाठी इथून मागे जेवढे पैसे टाकलेले तेवढे तरी आपल्याला त्याच्याकडून वसूल करणं गरजेचं आहे. किंवा आपण कष्ट करत असताना पुढे अशा गोष्टी अडथळे येतील हे आपण विचारात घेत नाही कारण की आपण शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला असे बरेच आव्हानं येत असतात पावलोपावली. तर ते आव्हानांना आपल्याला पायदळी तुडवून पुढे जात राहायचं असतं. तर आपण प्रयत्न करू बघू अजूनही सक्सेस झाला प्लॉट तर चांगली गोष्ट आहे आणि पुढं बाकी जे होईल ते आपण तसं बघूच काय होतं आहे. तर मित्रांनो बघून घ्या आजूबाजूला असं एकदम थ्रिप्स येतो आहे अंगावरती म्हणजे खूप सारं थ्रिप्स आहे. आणि ह्या संध्याकाळच्या टायमाला रात्रीच्या टायमाला आपल्याला जास्त थ्रिप्स दिसेल. आता कॅमेऱ्यामध्ये आपल्याला बघा अधूनमधून येत आहे असे किडे तर त्यांचा पण अटॅक होतो रात्रीच्या वेळेला. त्यासाठी आपण लगेच क्रॉप कव्हर्स पण घालू शकत नाही मित्रांनो कारण की त्याची थोडी तरी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली पाहिजे होती. आपल्याला पेपरच्या वरती काही झाडं आलेले नाही म्हणजे पेपरच्या खालीच आहे अजून पेपरचं जे होल मारलं होतं आपण त्या होलाच्या खालीच आहे. ते थोडे वरती जर आले ना तर मग आपण क्रॉप कव्हर घालून देऊ त्याला आणि बघू. आता आपल्याला लागवड करून आता नुकतेच मला वाटतं 5वा दिवस आहे आज तर 5 दिवस झालेले लागवड करून. तर बघू अजून आपण 6-7 दिवस त्याची वाट आपल्याला किती विल्टिंग होत आहे. नाहीतर त्या जागेवरती आपल्याला नवीन दुसरं रोप लावणं गरजेचं आहे आणि ते लावावं लागणार आहे कारण की ती जागा आपल्याला भरून काढायची तेवढी. तर अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो काळजी घ्यायची आहे. मित्रांनो आपण खरबूज लागवड केल्यानंतर रोप लावल्यानंतर लगेच ते स्ट्रेसमध्ये गेलेलं आहे फुल स्ट्रेसमध्ये गेलेलं आहे आणि उशिरा लागवड केल्यामुळे रोपाला शॉक बसलेला आहे आणि त्यामुळे रोपामध्ये खूप जास्त मर होत आहे मित्रांनो. तर बघू आता त्यावरती आपल्याला काही ठोस असा उपाय जर भेटला तर तो करायला लागला आपल्याला किंवा आपल्याकडे जर त्याच्यावरती काही उपाय असेल तर तो मला कळवा आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू. आणि मित्रांनो याच्यामध्ये एक मुद्दा असा असतो की उशिरा लागवड झाल्यामुळे मित्रांनो आपल्याला खूप सारे रिस्क वाढलेले आहेत. त्यामुळं आपण जास्त फवारण्या घेणं आपल्याला घ्यावं लागत आहे किंवा
आळवण्या पण करायला लागत आहे मित्रांनो. तर नाहीतर आपल्याला इतर सीझनला जवळपास 1 ते 2 आळवणीमध्ये आपलं रोप सेट होऊन जातं आणि त्यानंतर आपण क्रॉप कव्हर घालू शकतो. पण मित्रांनो आता आपल्याला रिस्क फॅक्टर वाढल्यामुळे आपल्याला 2-3 आळवण्या झाल्या आपल्या आणि फवारण्या पण वरतून 2-3 झालेल्या आहे. तर त्याची रिकव्हरी भरून काढण्यासाठी आपल्याला खूप सारे त्यावरती प्रयत्न करावे लागत आहे. तर याच्यासाठी आपला खर्च पण वाढलेला आहे मित्रांनो. म्हणून असे खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला पुढे जाऊन तोट्यात नेतात. तर ह्या गोष्टी आपल्याला आता तिथं फेस करावा लागत आहे. तर त्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण म्हणजे मित्रांनो, मी ही जी चूक केलेली आहे ती तुम्ही करू नये आणि माझ्याकडून ही जी चूक झालेली आहे ती भविष्यात कुणाकडूनही होऊ नये. किंवा आपण जर लागवड करत असाल नवीनच शेतकरी, तर माझा हा अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय. तर त्यामुळे तुम्ही आधीच सावध असणार आहे. तर अशा प्रकारे ह्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो खास करून. तर आय होप मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, तुमच्याकडे जर काही याच्यावरती उपाय असतील किंवा यासाठी आपल्याला काही उपाययोजना आखता येतील तर त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक